चला मी विनंती करतो, आयोजकांकडून विनंती करतो, थोडंसं फास्ट घ्या प्लीज, सहकार्य करा मित्रांनो. चला 2 षटकाचा सामना होईल गावदेवी स्पोर्ट देवदल आणि दुसऱ्या बाजूने बघायला गेलं तर न्यू स्टार मडवीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच क्षेत्ररक्षण स्वीकारलेला, सॉरी फलंदाजी स्वीकारलेले आहे. तीन षटकाचा असेल, सॉरी याच्या नंतरचे सामने 2 षटकाचे होतील. सर बघतोय आपण किशोर गांगोडे याच्यासाठी षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक लागलेलं होतं कल्पेश भोर यांच्याकडून आणि ती त्यांना देण्यात येते. इथे तीन षटकाचा सामना असेल. चला मैदानाच्या आतमध्ये जाऊया, थोडंसं फास्ट घ्या. 15 मिनिटांमध्ये हे 3 षटकं तुम्हाला टाकायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर विचार करायला गेला तर सागर हा गोलंदाज सज्ज होतोय. सागर जोगारी राईट ओव्हर द विकेटने मारा करेल. समोरील फलंदाज आहे तो आकाश. या पुढचा पहिला चेंडू बॉल जातोय मिड विकेटच्या दिशेला आणि अशा प्रकारे पहिला गडी बाद होतोय. अप्रतिम झेल मानावा लागेल. माझ्या इतकाची अजून आहे चर्चा, जशी तू माझी हसी मी ग तुझं परशा, जाणून बुजून नाही ग तुला पळवलं मी घरच्या, नाही तर कमी झाला असता बापाचा दर्जा. एवढा प्यार करूस काय मी नाही ठगवा दिला घरी सुखी तू गरा, मनोरला लिस्की कॉल करत जा, दिला घरी सुखी तू गरा, मनोरला लिस्की कॉल करत जा. तर पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालेला आहे, तो म्हणजे आकाश. आणि आकाशाची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होते मिस्टर जयदीप. सागर काय गोलंदाजी करतोय बघा. पहिल्या चेंडूवर विकेट येतोय. आपल्या पहिल्या षटकातला दुसरा चेंडू जयदीप याच्यासाठी. या पुढचा चेंडू गलेमध्ये ढकलून दिलाय. चेंडू क्षेत्ररक्षक आहे, एक धाव पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधान मानावा लागेल. यावेळी अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळते. ज्याप्रमाणे गोलंदाजी करतोय त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षण सजवलं गेलं. एक रणनीती आखली होती यावेळी आकाश याच्यासाठी आणि ती रणनीती खरोखरच कामी आली. मी तर म्हणेन गावदेवी स्पोर्ट देवदल संघाकडून आपण बघायला गेलो तर स्क्वेअर लेगच्या दिशेला सीमा रेषेवर क्षेत्ररक्षण सजवला होता आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू गेला होता. पुन्हा एकदा सागर गोलंदाजी मार्कवर राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. अक्षय याच्यासाठी पुढचा चेंडू डीप एक शाखावरच्या दिशेला जाते. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. प्रत्येक चेंडूवर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी गावदेवी स्पोर्ट देवदल संघाच्या कर्णधाराकडून क्षेत्ररक्षणावर वारंवार परिवर्तन करताना दिसतोय. बघा यावेळी जर विचार करायला गेला तर ऑफ साईडला आपण बघतोय 3 क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये आहेत. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू होता फुल टॉस चेंडू. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेकडे, परंतु 2 क्षेत्ररक्षक होते. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या गेल्या. धावसंख्या धाव फलकावर लागली गेली ती म्हणजे 7 धावा. बघा नुस्टर वडवीपाडा संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकून लगेच फलंदाजी स्वीकारलेले होते. सुरुवात थोडीशी खराब झाली परंतु अक्षय सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानामध्ये आहे. सागर गोलंदाजी मार्कवर. यावेळी बघा लॉग ऑन सीमारेषेवर आहे. यापुढचा चेंडू बिग हिट केलाय. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. पकडला जातोय झेल आणि मिस्टर अक्षय याच्या पारीचा समाप्त होतोय खेळ. कम ऑन डीजे.
आता मात्र थोडासा अडचणीमध्ये असेल न्यू स्टार मरवीपाडा संघ जी रणनीती आखली होती गावदी स्पोर्ट देवदल संघाने त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरतायत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईन होते नंबर 4 मध्ये खेळण्यासाठी येतोय मिस्टर विशाल इंगळे. तर शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकामधला. धावसंख्येचा विचार करायला गेला तर धावसंख्या झालेली आहे ती 2-7 धावा. यापुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा केला जातोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 9 धावा. बघा यंग ब्रिगेड बघायला मिळते आपल्याला गावदेवी स्पोर्ट देवदल संघाकडून. काही गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये. अक्षय आणि आकाश ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये 80 धावा प्लस धावसंख्या बनवली होती त्या फलंदाजांना यावेळी डगआउटचा रस्ता दाखवला गेला. सागर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर. यापुढचा चेंडू मान सन्मान दिला जातोय. चेंडूला बॉल जातो पॉइंटच्या दिशेला. एकच धाव येते या चेंडूवर. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या आतमध्ये संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 2-9 धावा. आकाश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू चांगला चेंडू मानावा लागेल. निर्धार चेंडूची सांगता होते. तर आकाश हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बघतोय आपण. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 9 धावा. आकाश आपल्या दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू. या पुढचा चेंडू क्या बात है. अप्रतिम गोलंदाजी. बघा विशाल इंगळे सारख्या फलंदाजाला यावेळी बीट केला जातोय. निर्धार बॅक टू बॅक चेंडूची समाप्ती होते. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते आपल्याला. सागर आणि पहिलं षटक आटाळलं होतं. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या. दुसरं षटक असेल आणि निर्णायक षटक असेल हाणामारीचं षटक असेल यावेळी जर विचार करायला गेला तर. पण तो दुसऱ्या षटकामध्ये थोडासा कमी पडतोय. विशाल इंगळे सारखा फलंदाज आणि त्याचं श्रेय जाते आकाश सारख्या गोलंदाजाला. एक यंग टॅलेंट. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. यापुढचा चेंडू जोरदार मारलेला चेंडू. बॉल जातो डीपी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. गुलाब से आया गावामध्ये फुगेवाला आलाय. थँक्यू डीजे. या चौकार येतोय आणि चौकार आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 13 धावा. आकाश चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू फुल टॉच चेंडू घेतला आणि सरळ मिड विकेटच्या दिशेला गल्लीमध्ये ढकलून दिला. 2 क्षेत्ररक्षक होते परंतु 2 क्षेत्ररक्षकाला चाकून चेंडू जातोय सीमारेषे पार. मिळतील धावा 4. हा येतोय विशाल इंगळे याच्या बॅट मधून निघालेला चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. ज्या वेळेला आकाश आवाज झाला बाद झाला त्याच्यानंतर अक्षय बाद झाला. आता मात्र जी धुरा असेल ती मात्र विशाल याच्या खांद्यावर. बॅक टू बॅक 2 चौकार येतात आणि या चौकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 17 धावा. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. राईट ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांकडून इशारा केला जातोय. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 18 धावा. बघा 2 चौकार लागल्याच्या नंतर यावेळी प्रेशर असेल गोलंदाजावर.
दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्या दबावामध्ये आहे आकाश, परंतु दबावामधून बाहेर निघायचं असेल. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न, हात बॉल जातो मिडॉल आणि विकेटच्या मधून सीमारेषेकडे. शतरक्षक होता, चांगलं शतरक्षण होते, परंतु एकाच जागेवर समाधान मानावं लागेल यावेळी विशाल इंगळे याला. धावसंख्या 19 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकामधला. समोरील फलंदाज जर विचार करायला गेला तर जयदीप सारखा फलंदाज आहे जो 1 डाऊन मध्ये खेळण्यासाठी आलेला आहे. आपण बघतो एसटी रक्षक म्हणजे कर्णधार आहेत स्वतः रघुनाथ जोगारी आणि त्यांच्याकडून आपण बघतो शतरक्षण सजवलं जाते. प्रत्येक चेंडूवर थोडस वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय. आकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यस, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. पंचांकडून इशारा केला जातो. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 2 बाद 21 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. अजूनपर्यंत विचार करायला गेला तर 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आता मी म्हणेन निर्णायक 6 चेंडू असतील आणि थोडस डगआउट मध्ये टेन्शन असेल यावेळी. हे तिसरं षटक कुठला गोलंदाज हातलेला, तर मागच्या सामन्यामध्ये जर विचार करायला गेला तर रघुनाथने गोलंदाजी हाताळली होती, त्याच्यामध्ये 1 धाव दिलेली होती आणि विकेटची हॅट्रिक पूर्ण केलेली होती. त्याच्यानंतर जर विचार करायला गेला तर प्रणित याने सुद्धा चांगली गोलंदाजी केलेली होती, त्याने सुद्धा त्या सामन्यामध्ये 1च धाव दिली होती. परंतु यावेळी प्रश्नचिन्ह निर्माण होईल की शेवटचे 6 चेंडू हा कुठला गोलंदाज टाकेल आणि निर्णायक असतील. हे टर्निंग पॉइंट असेल ह्या मॅचचा मी तो म्हणेन, कारण धावसंख्या जर विचार करायचा गेला तर 21 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आणि जर मैदानाच्या आतमध्ये जर विचार करायचा गेला तर विशाल इंग्ले सारखा फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे थोडासा अनुभव आणि तोच अनुभव मला वाटते रघुनाथ जोगारे याच्याकडून आपल्याला बघायला मिळेल. हो, मी विनंती करेन की कर्णधार जे सकाळच्या सत्रामध्ये मरुदी स्पोर्ट्स राजावली ए टीमचे कर्णधार असतील आणि मला वाटते वाघोबा स्पोर्ट्स टिवरी टीमचे कर्णधार आणि चालू असलेले सामन्याचे प्रतिनिधी, कारण की 2 सर्वप्रथम कर्णधार या आपण त्यानंतर इनिंग मध्ये हे ड्रॉ करणार आहोत तिसऱ्या राऊंड साठी. यस, चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल. तर शेवटचं षटक असेल जयेश सर, पण तो प्रश्न निर्माण असा झालेला की प्रणित की रघुनाथ, कारण दोघांची पण षटकं बघायला गेलं तर 1-1च धाव दिलेली होती. परंतु यावेळी अनुभव तो म्हणजे रघुनाथ जोगारी. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू. यापुढचा चेंडू बॉल बघतो आपण स्क्वेअर लेगच्या दिशेला घेतो. एक पहिली धाव फास्ट घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की नाही? यस, नसेल, कारण तेवढा चांगला थ्रो येतोय. हा, पुन्हा एकदा आपण पाहतोय की गुरुनाथजी आपण पाहिलं की विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेबांच्या माध्यमातून हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज पुन्हा एकदा जाहीर झालेला आहे. यापूर्वी मला वाटतं पटकावलं गेलं आणि पुन्हा इथे जाहीर झालेला आहे. आज फोन कॉलच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचली गेली आहे. यस, पुन्हा एकदा हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. बघा, पहिले हॅट्रिक पूर्ण केले गेले होते, परंतु यावेळी थोडासा दबाव असेल गोलंदाजांवर, कारण शेवटचे निर्णायक षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करेल न्यू स्टार मळवीपाडा संघ. पुढचा चेंडू फटका फसलेला आहे. बघूया, क्षेत्ररक्षक येतोय त्याच्या खाली, झेल सुटते, परंतु 1 धाव पूर्ण केली गेली आणि एका धावेवर धावसंख्या 23 धावा. तर यावेळी जर विचार करायचा गेला तर स्ट्राईक चॅनवर विशाल असेल, ज्याची गरज होती स्ट्राईक घेण्याची. बघूया, 2 अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, एक गोलंदाज आणि दुसरा फलंदाज. हो, अप्रतिम चेंडू मानावा लागेल. फलंदाज मला वाटते बाद झालेला आहे तिथे.
डीजे, थँक्यू डीजे. अशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या लागली गेली ती धाव फलकावर 23 धावा. षटक क्रमांक तिसरा चालू आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये जर विचार करायचा गेला तर रघुनाथ जोगारी सारखा गोलंदाज, एक अनुभवी गोलंदाज आपण बघतोय गोलंदाजी मार्गवर. पहिल्या 3 चेंडूचा जर विचार करायचा गेला तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आलेली होती, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव आलेली होती, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. आता मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय, तो म्हणजे अजित इंगळे. बघा हॅट्रिक साठी पुन्हा एकदा पारितोषिक लागलेलं आहे 1000 रुपयाचं. टिवरी गावचे सरपंच रवींद्रजी ठक्कर यांच्याकडून. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा फटका फसलेला आहे. मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक येतोय, झेल पकडला जातोय, बॅक टू बॅक 2. दुसरा गडी बाद होताना दिसतंय. डीजे 4 चेंडू टाकून झालेले आहे. जयेश सर पुन्हा एकदा विकेटच्या हॅट्रिक साठी चान्स आहे. मागचा जर विचार करायचा गेला तर शेवटच्या 3 चेंडू शिल्लक होते त्यावेळी हॅट्रिक झाले होते. आता मात्र अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. मला वाटतं हॅट्रिकची संधी पुन्हा एकदा पूर्ण होईल की काय. अनुभव पणाला लावला जातोय, भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि इथून आपण पाहिलं तर मग इथे हॅट्रिकसाठी पुन्हा एकदा विद्यमान सरपंच टिवरी गावचे आपण पाहतोय रवींद्रजी ठक्कर साहेब आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. हॅट्रिक बॉल पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळेल का. आई वर्दी स्पोर्ट्स राजावली बी टीमचे कर्णधार त्यांना मी विनंती करतोय या स्पर्धेच्या ज्या फॉर्मॅलिटीज असतील ते आपण पूर्ण करा अशा आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना मिळत आहेत. चला अजय येतोय नवीन फलंदाज, बघूया. हॅट्रिकला शान आहे ऑन द हॅट्रिक रघुनाथ जोगारी. यापुढचा चेंडू रिव्हर्स अटेंड केला होता परंतु निर्धार चेंडूची सांगता होते. बघा काय षटक गेलेलं आहे. शेवटचं षटक असं मला वाटत होतं की हाणामारीचं षटक आहे आणि विशाल सारखा एक चांगला फलंदाज होता परंतु यावेळी अनुभवाचा फायदा बघायला मिळतोय रघुनाथ जोगाडी याच्याकडून आपल्याला. शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला. धावसंख्येचा विचार करायचा गेला तर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 23 धावा. शेवटचा चेंडू ह्या इनिंग मधला. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स अटेंड केले गेले. निर्धार चेंडूची सांगता होते, बॅक टू बॅक निर्धार चेंडू. अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपता आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली ती म्हणजे 23 धावा आणि विजयासाठी लक्ष असेल ते म्हणजे 24 धावांचं. आपण पाहतो इथे ड्रॉ सुद्धा केले जातील. गुरुनाथ तांडेल तिथे सज्ज होत आहेत आणि पाहतोय आपण की चला आपण बघतोय चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतो इथे. सकाळच्या सत्रामध्ये बघायला गेलं तर मरदेवी राजावली हे
त्याच्यानंतर दुपारच्या वाघोबा स्पॉट टिवरी आणि आता मात्र विजयी संघामध्ये बघा पहिल्या 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील, त्यांच्यामध्ये सामना होईल. यानंतरचा सामना पहिल्या चिठ्ठीवर नाव येते मरदेवी राजावली ए आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीला असेल तो म्हणजे विजेता संघ आणि ते बाय मिळालेले आहे तो वाघोबा स्पोर्ट टिवरी संघाला. तर बघा याच्यानंतर होणारा सामना असेल मरदेवी राजावडी ए वर्सेस विजेता संघ. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, तिथे 2 संघ सज्ज आहेत. न्यू स्टार मडवीपाडा वर्सेस गावदेवी स्पोर्ट देवदल संघ. ते 3 षटकामध्ये विजयासाठी जे लक्ष्य असेल. तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय 24 धावांचा ह्या 24 धावा कशा प्रकारे बनवतील याचं धावतं उदाहरण तुमच्या समोर घेऊन येतील तुमच्या सर्वांचे लाडके मिस्टर जयेश डी डुकले सर. या वेळेला आपण पाहतोय तर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय साईकृपा राजावली ट्रॉफी 2025 आणि पहिला दिवस आणि जवळजवळ पहिल्या दिवसाचा हा सेकंड राऊंड मधला शेवटचा मुकाबला. 2 प्रतिस्पर्धी संघ न्यू स्टार मडवीपाडा या संघाला आपण पाहिलं तर अगदी अडचणीमध्ये आणण्याचं कार्य सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजेच गावदेवी स्पोर्ट्स देवदर टीमच्या माध्यमातून ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग जोडी आपण पाहतोय सागर जोगारी असतील आणि आदित्य जोगारी. ओपनिंगची जोडी जयदीप कोठारी आपण पाहतोय पहिलं षटक घेऊन आहेत. 24 धावा 18 चेंडूवर 24 धावा. कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल नक्कीच. आपण पाहतोय तर न्यू स्टार्स मडवीपाड्यासारख्या संघाला मात्र इथे रोखणं म्हणजेच मी तर म्हणेन भरपूर चांगली गोलंदाजी, कारण की त्याच संघाने या पूर्वीच्या मॅचमध्ये 18+ धावा ज्याने स्कोरबोर्डवर होत्या लगावल्या होत्या त्या संघाला इथे रोखणं म्हणजे भरपूर चांगली कामगिरी पाहायला मिळते. पहिला चेंडू आपण पाहिला डाऊन दी लेग फेकला जातोय जयदीपच्या माध्यमातून. आपण पाहिला एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमचं अकाउंट ओपन करून दिला जातोय. श्री गणेशा आपण पाहतोय स्टार्ट ऑफ द फाउंडेशन त्याला म्हणतात आणि पहिला आपण शून्यातून पाहिला पण तो सुरुवात होताना पाहायला मिळते. आणि असा उल्लेख केला जातो ना की शून्यातून जो सुरुवात करतोय त्याला मात्र आपण पाहिलं कशाची भीती नसते. मात्र या वेळेला आपण पाहिलं तर विजयाचा सुगंध मात्र घ्यायचा आहे. तर नक्कीच चांगलं क्रिकेट खेळावं लागेल गावदेवी देवदल टीमला. कटचा फटका पाहतो यावेळी ऑप्शनच्या बाहेर फिल्डर आहेत आणि या वेळेला मात्र चुकीचं शॉट सिलेक्शन म्हणायला काही हरकत नाहीये. सागर जोगारीच्या माध्यमातून आपण पाहिलं आणि पहिला विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. इथे पहिला फलंदाज मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने जात असताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डग आउट. धन्यवाद डीजे. सगळ्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय साईकृपा ट्रॉफी 2025 पहिला विकेट डाऊन झालाय. रघुनाथ जोगारी हे दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये आणि जसे दाखल झालेत आणि आमच्यापर्यंत पुन्हा माहिती पोहोचली गेली की रघुनाथ जोगारी यांच्यासाठी विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेब यांच्या माध्यमातून षटकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पहिला चेंडू फेस करत असताना चेंडूला ड्राईव्ह केला हलक्या हाताने आणि त्याप्रमाणे हलक्या हाताने मात्र ड्राईव्ह करत असताना ज्याप्रमाणे एकंदरीत गॅप शोधला गेला होता. गॅप खूप महत्त्वाचा होता आणि कारण की कॉन्फिडन्स वाढतो पहिला चेंडू फेस करत असताना आपण त्याप्रमाणे तेव्हा आत्मविश्वास वाढवण्यासाठी बॅटमध्ये चेंडू कनेक्ट करणं गरजेची बाब असते आणि ते करत असताना आपण पाहिलं तर इथे स्टार्ट केलंय रघुनाथ जोगारी यांनी. टीमची टोटल आपण पाहिली तर 2-1 गडी गमावले. चेंडू फेकून झालेले आहेत सध्या तरी आपण पाहिले तर 2. हा फटका हवाई हल्ला केला जातोय परंतु विकेट मिळेल तिथे. आदित्यचा फटका नाहक फटका प्रयत्न फसला जातोय
आणि विशालच्या माध्यमातून झेल मात्र कलेक्ट केला जातो. चुका केला जातात मित्र म्हणून बुद्धिमत्तेचा वापर करायला हवा, परंतु तू बुद्धीपेक्षा शक्तीचा वापर करणं मात्र चुकीचं ठरलंय. फलंदाज बाद झाला. दुसरा गावडी देवगड टीमला महत्वपूर्ण दुसरा मोठा धक्का. नक्कीच क्रिकेटचा खेळच असा आहे. त्या क्रिकेटवर सुद्धा आपण गाणं ऐकलं. जसं म्हटलं जातंय ना की सागराचं पाणी कधी अटणार नाही आणि क्रिकेटचा नाद मात्र कधी सुटणार नाहीये. परंतु या क्रिकेटला मात्र आपण पाहिल्यानंतर खेळत असताना अनेक संघ अनेक प्रयत्न करत असतात. परंतु जसंही म्हटलं जातंय ना की तहान मला लाटेची आहे, थेंबाने पास विझणार नाही. हरेन मी अनेक वेळा पण क्रिकेटच्या मैदानावर मात्र जिंकल्याशिवाय राहणार नाही. असे अनेक संघ असतात, अनेक खेळाडू असतात आणि आपण पाहिलं तर भरपूर असे संघ अनेक वेळा पराभव झाले तरी सुद्धा आपण पाहिलं क्रिकेट खेळणं मात्र सोडत नाही. दिनेश आल्यानंतर कटचा फटका चांगला पेश केला जातोय. डीप कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पहिले फिल्डर होते, चेंडूला फील्ड केला तत्पूर्वी मात्र धावा इथून अर्जित केल्या जातात. एकने टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते. संघाची धाव संख्या झाली आहे 3 धावा. चेंडू फेकून झालेले आहेत. या षटकामध्ये आपण पाहिले तर 4. सर्वस्व जबाबदारी आपण पाहिली तर या मॅचची राहणार आहे ती म्हणजे रघुनाथ जोगर यांच्यावर. ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की सिनियर खेळाडूचा रोल त्यांना पूर्ण करायचा आहे आणि इथून मात्र आपण पाहिला तर एक चांगलं क्रिकेट मात्र पेश करायचं, कारण की मॅच जिंकायचा असेल तर तो रोल त्यांना पूर्ण करावाच लागेल. कटकटाचा प्रयत्न होता, पण नशिबाची साथ. पाहतो लॉंग स्टॉपला मात्र चेंडू थांबणार नाहीये. हा चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील लाभा 4. यस डेफिनेटली. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातं क्रिकेट एक स्पर्धा आहे, हार जीत आपल्या हाती नाही, पण आपण खेळायचं कसं ते आपल्या हातामध्ये आहे. नक्की डेफिनेटली चांगलं खेळावं लागेल, चांगला प्रदर्शन करा, तुम्हाला संधी मिळेल. पण ते या वेळेला आपण पाहतोय संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला जातोय का. लेटकटचा फटका नजाकत दर्शवलाय. रघुनाथ जोगारी पाहतोय आपला अनुभव पणाला लावत असताना. हा पाहतोय नेत्र दिवस शॉट पाहायला मिळाला. गॅप होता मोठा. चौकार पेश केला. या चौकार आणि टीमची टोटल मात्र पुढे सरकते आहे. वाढ इज 12 चेंडू 13 धावा. आपण पाहिलं तर षटकाराच्या हॅट्रिक साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. विद्यमान सरपंच रवींद्रजी ठक्कर साहेब यांच्या माध्यमातून रघुनाथ जोगर यांच्यासाठी. परंतु षटकारावर भरोसा न ठेवता आपण पाहिलं तर चौकारांवर भरोसा ठेवला आणि नक्कीच बुद्धिमत्तेचा वापर केला, कारण शक्तीपेक्षा युक्ती इथे आपण पाहिलं तर केले गेले. सन्माननीय अनिलजी कोम साहेब नक्की त्यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर प्रदीपजी सोहळे यांचं सुद्धा शुभागमन होताना पाहायला मिळते. वेलकम, सुस्वागतम असेल. इनसाइड आउटचा फटका इंटू द गॅप मध्ये फिल्डर आहेत, परंतु फिल्डर प्रयत्न करतात चेंडू लावण्याचा. प्रयत्न सफल झाला आहे, परंतु पाहता पाहता 2 धावा इथून जोडल्या जातात टीमच्या टोटल मध्ये. प्रयत्न सातत्याने यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळतात. मॅच जिंकण्यासाठी आपण पाहिलं ना तर ज्याप्रमाणे गरज आहे 11 चेंडू आणि 11 धावांची टीमची टोटल झाले 13 धावा. रन बॉल असे समीकरण आहे. मला मागची स्पर्धा आठवली, कारण की 9 चेंडू 8 धावा मिस्टर मडवीपाडा टीमने विरोधी टीमला करू दिल्या नव्हत्या. प्रत्यक्षात उदाहरण पाहिलं आपण तर पाहिलं होतं आपण. परंतु यावेळेस आपण पाहिलं व्हाईट बॉलचा इशारा येताना पाहायला मिळेल. अजित इंग्लंड बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय त्यांच्यावर विश्वास ठेवलाय, कारण की जी गोलंदाजी केली होती मॅच विनिंग गोलंदाजी अजित इंग्लंड, आणि तिथेच प्रेशर मात्र मोठं करण्यासाठी अजितला बॉलिंगसाठी बोलवलं गेलंय. परंतु ते प्रेशर मात्र कमी केलं जाईल का, की फलंदाजी करणाऱ्या टीमवर प्रेशर वाढवलं जाईल. मोठा फटका खेळलाय, गरज होती का फटक्याची. फिल्डर पुढे आले आणि या वेळेला आपण पाहतोय मात्र विकेट डाऊन झाली आहे. आणि पाहतोय ना आपण ज्याची गरज आहे मडवीपाडा टीमला ते मिळाले, तर काय विकेट.
थँक्यू डीजे. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण तेच पाहायला मिळालं आहे. महेश गांगडा कर्णधार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आता येणारे चेंडू असतील 10 चेंडू 10 धावांची गरज. ज्याप्रमाणे आपण पाहतोय ना की म्हटलं जातं ना की आज रस्ता बना दिया तो किल मंजिल में मिल जाएगी. हौसले से भरी तुम्हारी कोशिश ये एक दिन जरूर काम आएगी. कोशिश करत राहा, नक्कीच तुम्हाला मंजिल मिळेल. पाहू शकते आपण आता महेश गांगडा कर्णधार, समोर आहेत अजित. चेंडू असतील 10 धावा सुद्धा 10. हा बॉल पाहिला आपण तर डॉट येतोय कुठेतरी. मी तर म्हणेन तेच जे उदाहरण मी म्हणतोय ना की शक्तीपेक्षा युक्ती, मात्र इथे आपण पाहतोय गोलंदाज युक्तीचा वापर करतोय. आता डेफिनेटली निस्तार मडवीपाडा टीम जसे असं दिसून येते की फसली आहे, परंतु गावदेवी देवदल टीम सुद्धा विकेट एका बाजूने गमावत आलेली आहे. हवाई हल्ला काय जोखीम घेतला, गरज होती का या जोखीम शॉटची? तर आपण पाहतो यावेळेला विकेट डाऊन झाले. महेश गांगडा सुद्धा बाद झालेत. म्हणजे आपण पाहू शकतो की इथे आता 8 चेंडू असतील आणि 10 धावा. थँक्यू डीजे. आणि मी उल्लेख करत होतो ना की गोलंदाज कशासाठी अजितला बोलवलंय की प्रेशर वाढवण्यासाठी, आणि त्यांनी वाढवलंय. पहा 2 जे महत्वपूर्ण आपण पाहिले धावा एक्स्ट्रा झाल्या, म्हणजे 8 चेंडू आणि 10 धावा झाल्या. आता पहा आता इथून पुन्हा एकदा यंगस्टर खेळाडू येताना पाहायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये आकाश जोगारी असतील. अजित आपण पाहिलं तर हे 2 बॉल आहे ना नीट फेकण्याचा प्रयत्न करतील. ज्या विश्लेषण जर करायचं झालं तर रघुनाथ जोगारी पण पाहिलं तर नक्कीच सल्ला दिला गेलाय 2 शब्दामध्ये, परंतु फायदा किती होईल त्याप्रमाणे म्हटलं जातं ना की हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणी घेऊ शकत नाही, आणि फुकटचं पुरत नाही, आणि कष्टाचं कधी संपत नाही. तर कष्टही करावे लागतील खेळाडूंना. 7 चेंडू आणि 10 धावा. आता पहा समीकरण कसं बदलायचं ते अजितला माहिती आहे आणि त्याने बदललेलं. शेवटचा बॉल असेल, परंतु हा बॉल खूप निर्णायक राहणार आहे, कारण की इथून एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न करतील का फलंदाज, की या चेंडूवर धावा घेतील का रघुनाथ जोगारी. आणि विकेट आहे. यस डेफिनेटली विकेट आहे. आणि मात्र आता झालं जे हवं होतं ते मिळालं. पहा कारण की हे षटक आपण पाहिलं लाजवाब पाहायला मिळालं, कारण की जवळजवळ ज्या परिस्थितीमध्ये आपण पाहू शकतो हे षटक हाताळलं गेलं अजित इंग्लंड 3 धावांचं षटक आणि गेमला पूर्णपणे चेंज केला. आणि मी तोच उल्लेख का केला, कारण की या स्थितीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता ठेवणारा टीम म्हणजे निस्तार मडवीपाडा. आता पाहिलं आपण तर 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर येतात. आपण पाहिलं तर यंग स्टार, अजून पाहिलं यंगस्टर म्हणजे त्यामध्ये वंदेश. धन्यवाद डीजे. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर मग 10 धावांची गरज, 6 चेंडू आणि 10 धावा. ज्याप्रमाणे म्हटलं जातं ना की मेहनत करने वालों को मत सिखाओ सुकून क्या होता है, चुनौतियों से वो डरते नहीं क्योंकि उनमें जीत का जुनून सवार होता है. यावेळेला आपण पाहिलं तर नक्की चुनौती आहेत 10 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत 6. डेफिनेटली आपण पाहिलं तर इथून जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं जवळजवळ 10 मध्ये 10 चित्र आलं होतं आणि कसं बदललं. म्हणूनच तर म्हटलं जाते ना वक्त ही हसाता है वक्त ही रुलाता है, जो वक्त है जो सब कुछ दिखाता है. आणि वेळेनंतर आपण पाहिलं सगळं काही बदलताना पाहायला मिळालं आणि टीमच्या टोटलला मात्र आपण पाहिलं रोखण्याचं कार्य केलं. आता बॉलिंग ट्रॅकवर येथील अजय किरकिरे हे गोलंदाज 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच आपण पाहिला तर अतिशय रोमहर्षक स्थितीमध्ये रघुनाथ जोगारी स्ट्राईक एंडकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु मॅच मात्र ते फिनिश करतील का की गोलंदाज वर्चस्व गाजवतील या मॅचवर. आता सर्वस्व जबाबदारी या मॅचची रघुनाथ जोगारी यांच्यावर पाहायला मिळते. पहिला बॉल पाहायला मिळाला अपील केली आहे, तर ज्याप्रमाणे विश्लेषण करायचं झालं तर नक्कीच डॉट चेंडू येताना पाहायला मिळाली आहे.
डॉट चेंडूने पुन्हा एकदा 5 चेंडू आणि 10 धावा. जसं म्हटलं जातं ना की शाम सूरज को डलना सिखाते हैं, समा परवाने को क्षमा परवाने को जलाना सिखाती है, गिरने वालों को होती है तकलीफ लेकिन ठोकर ही तो इंसान को चलना सिखाती है. 5-10. पाकपुडला खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जास्तीत जास्त आपण पाहिलं तर डॉट चेंडू येतात. आता पाहिलं आपण तर नक्कीच मॅच फसली आहे, कारण की चेंडू असतील 4 मध्ये 10. आता मात्र एकच विचार करावा लागेल, जीतेंगे ये वादा करो, कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, बस अपने अंदर का इरादा करो. 7 चेंडू डॉट आलेत मागचे. मात्र या वेळेला उंच 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 षटकार. 6 धावा. धन्यवाद. आपण पाहतोय आता पाहिलं तर चित्र कसं पलटलं पहा की 3 चेंडू आणि 4 धावा. जसं म्हटलं जाते जो फकीर की मिजाज रखते वो ठोकरों में ताज रखते हैं, जिनको कल की फिक्र नहीं वो मुट्ठी में आज रखते हैं. पाहतोय या वेळेला आपण पाहतोय फिक्र नाही आहे कशाची, कारण की त्यांना माहिती आहे डॉट चेंडू गेले तरी 1-2 मोठे फटके गेम फिनिश होईल आणि ते पाहिलं गेलं. यावेळेला आकाश आले काहीतरी सांगितलं तर आपण पाहू शकतो या वेळेला सल्ला मोठा दिलाय, परंतु फायदा किती होईल. जसं म्हटलं जाते ना, जो मंजिल को पाने की चाह रखते हैं वही तो लोग समुद्र में पत्थर के पुल बांध दिया करते हैं. ओहो, खाली राहिलाय बॉल. या वेळेला आपण पाहू शकतो तर डॉट चेंडू आता 2 चेंडू 4 धावा. मॅच जिंकण्यासाठी हव्या आहेत. पाहिलं आपण तर रघुनाथ जोगारी एक मोठा फटका खेळाले, परंतु त्यानंतर मात्र आपण पाहिलं नियंत्रण गोलंदाजाने मिळवलंय. तसं म्हटलं जातं ना की खेळ ताश का हो या जिंदगी का, अपना इक्का तभी दिखाना जब सामने वाला बादशाह हो. आणि गेम फिनिश केला रघुनाथ जोगारी. ग्रेट फिनिश. धन्यवाद विजय. या टक्केच विनंती करते रघुनाथ जोगारी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय या मॅच मध्ये आणि जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज सुद्धा आमच्यापर्यंत आलेला आहे. सन्माननीय विद्यमान सरपंच आपण पाहिले तर रवींद्रजी ठक्कर सर्वांच्या माध्यमातून जे आलेले आहे ते आमच्यापर्यंत आहेत.